टीमला. तर 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यात. पुढचा चेंडू तर माझा लो फुटा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू टटवला गेलाय स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 12 धावा. पुढचा चेंडू इथे माझा पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल वाईड ईस्ट लॉंग ऑफला क्लिअर करून 1 बाउन्स. सीमा रेषा पार. मिळतील त्या 4 धावा केसर टीमला आणि फलंदाज नवनाथला. थँक्यू. तर प्रथम फलंदाजी करतोय आई गावदेवी मोहित 11 घेसर संघ. हल्ला चढवत आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. एकदा शफल होऊन खेळायचं होतं. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. आता मध्ये कमबॅक करतोय गोलंदाज नरेश. धावफलकावरती धावा झाल्यात त्या 16 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकाचा फायदा एकदा मात्र घेतला जातोय आई गावदेवी मोहित 11 घेसर संघाच्या माध्यमातून. छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. इथे मात्र लो फुलटा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या 4 धावा केसर टीमला. षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतील त्या 20 धावा. एकच चेंडू द्यायचा आहे. सेकंड टाइम चॉईस चेंडू नसतो. एकच चेंडू द्यायचा आहे. एकच चेंडू देण्यात येईल. वीस धावा धावफलकावरती. चला फास्ट खेळा. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा अवधी असेल. पंचांना देखील इथे मात्र वेळ लावली असेल. आमचे निरंजन सावंत असतील, बाळा इकारे असतील, 2 ऑफिशियल पंच. नक्कीच जेपी पॅनलच्या माध्यमातून अप्रतिम कामगिरी बदलापूर विभागामध्ये त्यांची पाहायला मिळते. स्ट्रायकेनला फलंदाज डावकुरे आताचा फलंदाज येईल. दरवेश गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज सनी. तर चला फास्ट खेळा छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ. पुढचा चेंडू इथे माझा पहिला चेंडूवरती मिड विकेटला झेल कॅरी केला जातोय. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा लागेल तो म्हणजे आई गावदेवी मोहित 11 केसर टीमला. दरवेश बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. पुढचा चेंडू. इथे मात्र क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला होता. अप्रतिम गोलंदाजी. पंच इशारा करतायत लेग बाईची ही धावफलकावरती ऍड केली जाईल. पुढचा चेंडू. एकदा मोठा फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू तटोपला गेलाय लॉंग रिजनला क्लिअर करून. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या या 4 धावा गेसट टीमला. थँक्यू. पुढचा चेंडू. इथे माझा पुन्हा एकदा मोठा फटका. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक दमदार चौकार येतोय तो म्हणजे फलंदाज नवनाथच्या बॅट मधून. 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत फलंदाज नवनाथने. चौकाराने धावफलकाला वेगाने आकार येईल. धावफलकावरती धावा लागतील त्या 29 धावा. 29 रन ऑन स्कोर बोर्ड. इथे मात्र स्लो गतीचा चेंडू होता. खूप लवकर गती पीक केली होती मात्र क्षेत्ररक्षक तिथे राहता सापळा रचला होता. ज्या ब्रेक थ्रूची गरज होती, ज्या विकेटची गरज होती तो विकेट इथे प्रस्थापित करून देत असताना सनी आपल्या संघासाठी परतावा लागेल फलंदाज नवनाथला तंबूच्या आश्रयाला. थँक्यू. तर चला फलंदाज फास्ट जा. तर यापुढील होणारी लढत असेल गोरेगाव विपक्ष फन्सीपाडा. सनी ब्रेक थ्रू मिळवून देतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. इथे माझा अकोटप्पा चेंडू होता. झेल कॅरी करायचा होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होते. हाताला चेंडू ब्रश करून गेला. माझा चांगला बॅकअप तिथे पाहायला मिळतोय. फेकी खराब पाहायला मिळतोय. तोपर्यंत त्या धावा कंप्लीट केल्या गेल्या. त्या 3 धावा आणि 4थ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला होता मात्र नकार दिला जातोय. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16.00च्या सरसरी धावफलक पुढे सरकत आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 32 धावा. डीजे. थँक्यू. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती घेऊन गोलंदाज तेजस उर्फ टँगो एक व्यावसायिक खेळाडू OV11 संघाच्या माध्यमातून सातत्याने महाराष्ट्र भ्रमण करत असतो. हा खेळाडू अप्रतिम खेळाडू आहे जिच्या नावावरती खूप सारे विक्रम आहेत. 50 धावा जिच्या नावावरती कुठून काढण्याचा विक्रम आहे तोच आता मात्र गोलंदाजीसाठी. ते मात्र स्विचिटचा हा फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या ह्या 4 धावा घेसर टीमला. थँक्यू. धावफलकावरती धावा लागल्या त्या 36 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज
तेजसचा टँगोचा पुढचा चेंडू आखोटापाय चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला खेळून काढलंय. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. मिळतील तर या 4 धाबा. आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळेल तो म्हणजे फलंदाज सूरजच्या बॅट मधून. हल्ला चढवला जातोय छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या गोलंदाजांवरती. पहिलं षटक तब्बल 20 धावांचं पाहिलं. दुसरं षटक 12 धावांचं आणि तिसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत. 8 धावा आल्यात. पुढचा चेंडू एकदा एक चांगला फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू जाईल. 1 बाउन्स सीमा रेषा पार. मिळतील त्या या 4 धावा आणि 3 चेंडूवरती 3 चौकार लगावलेत फलंदाज सूरजने गोलंदाज तेजसला. थँक्यू. खराब गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते तेजस ठाकरेच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र शफल होऊन खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. आता मात्र कमबॅक केलंय. पुढचा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा मोडा फटका खेळायचा होता. अप्रतिम कमबॅक आता मात्र केलं जात आहे तेजस ठाकरेच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा झाल्या ते 44 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज तेजसचा. तर फास्ट खेळा छत्रपती शिवाजी महाराज चौक संघ कारण आणखीन खूप सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. इथे मात्र मिस टाइम आहे. झेलची संधी. चांगला झेल इथे कॅरी केलं जाते डीप मिड विकेटला. आणखीन एका विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे आई गावदेवी मोहित 11 गेसर टीमला. षटक क्रमांक 3 संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या त्या 44 धावा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये जाईल. तोपर्यंत आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. थँक्यू. 3 षटक समाप्त झालेत. 4थं षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सनी. तो वैयक्तिक दुसरं षटक हाताळेल गोलंदाज स्ट्रायकेनला फलंदाज आहे गणेश. गणेशच्या बॅट मधून हा दमदार फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील तर या 4 धावा. तो विचार केला विशाल तर या सामन्यामध्ये जास्तीत जास्त चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत घेसर संघाच्या माध्यमातून.
पहिला षटकार आला होता पहिल्या चेंडूवरती, त्यानंतर सर्व चौकार पाहायला मिळालेत. अप्रतिम फलंदाजी. तर नक्कीच विशाल आम्हाला माहिती देत आहेत 9 चौकार आणि 1 षटकार आलाय आतापर्यंत या इनिंग मध्ये. 48 धावा धावफलकावरती. हलक्या हाताने इथे चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं गेलं गणेशच्या माध्यमातून. चांगल्या चेंडूला सन्मान देणं आणि खराब चेंडूचा समाचार घेणं हे एक अप्रतिम खेळाडूचं एक चांगल्या खेळाडूचं काम आहे. तेच करत असताना गणेश स्ट्राइक एंडला फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू स्लो गतीचा चेंडू होता. गतीमध्ये मिश्रण केलं गेलं होतं. खूप लवकर खेळले चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. ज्या शैलीसाठी हा गोलंदाज जाणला जातो त्या शैलीचा इथे मात्र योग्य तो वापर केला जातोय गोलंदाज सनीच्या माध्यमातून. पुढचा चेंडू इथे मात्र मिस टाइम आहे. झेल असू शकतो. माझे क्षेत्ररक्षक नाही आहेत नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू ट्रॅव्हल झालाय. वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतील. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. 49 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. पुढचा चेंडू स्ट्राइक एंडला फलंदाज आहे योगेश. इथे मात्र स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक होते. एकदा कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या जातील त्या 3 धावा. 3 धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 52 धावा. 52 रन ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम आहे. झेलची संधी असेल आणि आणखीन एक झेल जमीनला दान झालाय आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या ह्या 4 धावा केसर टीमला. डीजे थँक्यू. तर यापुढील होणारी लढत असेल गोरेगाव विपक्ष फन्सीपाडा. तर दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो या आपण नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये. तर नाणेफेकीसाठी यायचंय गोरेगाव विपक्ष फन्सीपाडा. यापुढील होणारी लढत असेल गोरेगाव सी हा संघ नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गीतेश शेवटचं षटक घेऊन आलाय. स्लॉगरचं षटक, हाणामारीचं षटक. गीतेश हा चेंडू स्कूपचा फटका खेळायचा होता मात्र चेंडू सरळ जाऊन लागते. तर म्हणजे एष्ट्यांना यू मिस आय विल डेफिनेटली. आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे आई गावदेवी मोहित 11 गेसर टीमला. थँक्यू थँक्यू. तर फन्सीपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती करते या आपण नाणेफेकीसाठी. गोरेगाव संघाचा कर्णधार आमच्यासोबत जॉईन झालाय. तर त्याच दरम्यान सन्माननीय आदरणीय जनार्दन महेर साहेबांचं इथे आगमन झालंय. त्यांना मी विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. सन्माननीय आदरणीय जनार्दन महेर साहेब. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं षटक. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. इथे मात्र क्रिकेटचा सर्वात सेफ शॉट पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बरोबर मधून चेंडू ट्रॅव्हल होईल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. मिळतील त्या या 4 धावा. आणखीन एक दमदार चौकार प्राप्त होईल तो म्हणजे गेसर टीमला. फलंदाज प्रवीणला. थँक्यू.
4ने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागतील त्या 60 धावा धावफलकावरती. ते मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क हलकासा झालाय. पंच तेच इशारा करतायत बॅट कट आहे. एकसष्ट धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्लिअर करून चेंडू जाईल सीमा रेषा पार. ह्या इनिंग मध्ये आलेला हा थँक्यू. बारावा चौकार या इनिंग मधील. आणि आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक होते मिड विकेटला. आणखीन एक धक्का लागेल तर म्हणजे गेसर टीमला. थँक्यू. स्ट्रायकिंगला आहेत प्रवीण. पुढचा चेंडू स्लोवर गतीचा चेंडू. मिस टाइम आहे. झेलची संधी. इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉल पाहायला मिळत नाहीये. सांघिक यश प्राप्त होत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. पहिलं सत्र समाप्त झालंय. पहिल्या सत्र समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 65 धावा. थँक्यू. 66 धावा धावफलकावरती लावल्या गेल्या. 67 धावांचं लक्ष असेल विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संघासमोर. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो या पण नाणेफेकीसाठी गोरेगाव विपक्ष फणसीपाडा यापुढील होणारी लढत असेल. थँक्यू. तर बघा फणसीपाडा संघाला तर बघा तर नाणेफेकीचा कौल केला जाईल गोरेगाव विपक्ष फणसीपाडा. थँक्यू. तर गोरेगाव सी विपक्ष फणसीपाडा यापुढील होणारी लढत असेल. तर नाणेफेकीचा कौल केला जाईल. बघा केसर संघाला 2 धावांची पॅनल्टी इथे घोषित करण्यात आली आहे. तर 2 धावा कमी करण्यात येतील. 65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. तर गोरेगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय क्षेत्ररक्षणासाठी फणसीपाडा संघाला.
तर गोरेगाव संघाचा कर्णधार आमच्या समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर घेसर संघाला 2 धावांची पॅनल्टी घोषित करण्यात आली आहे. 2 धावा कमी केले गेल्यात. तर जीन्स पॅन्ट घालून खेळाडू उतरलाय मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी घोषित केली गेली आहे. तर गेम ऑन होतोय. पहिलं षटक गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकरला फलंदाज आहे तेजस ठाकरे टँगो. ते मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धावफलक पुढे सरकेल. धावांचा श्री गणेश होईल. वैयक्तिक आणि सांघिक अकाउंट ओपन केलं जाईल. 65 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे या सेकंड इनिंग मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौस संघाला. योगेश सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. इथे माझा स्विच हिटचा प्रयत्न केला गेला होता. तर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. तर आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. आदरणीय सन्माननीय जनार्दन मेहर साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. तर मी अविनाश घरत यांना विनंती करतोय आपल्या हस्ते सन्मान करायचा आहे आदरणीय सन्माननीय जनार्दन मेहर साहेबांचा. पहिलं षटक पॉवर प्लेचा हाताळतोय योगेश. आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जखडून ठेवलं जाते फलंदाज तेजसला. इथे माझा मोठा फटका. मिस टाइम आहे. झेलची संधी. मिडॉनला क्षेत्ररक्षक होते. ते माझा झेल जमीनला दान झालाय. जीवनदान दिलंय ते म्हणजे तेजस ठाकरेला. बघा ज्या वेळेस क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूला जीवनदान दिलं जातं तो खेळाडू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये हाकार माजवतो आणि तेजसमध्ये क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. नक्कीच इथे मात्र जीवदान दिलंय. कुठेतरी या संधीचं सोनं केलं जाईल तेजसच्या माध्यमातून. पुढचा चेंडू स्ट्रायकिंगला आहेत गीतेश ठाकरे आणि तेजस ठाकरे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथे मात्र युमेस आय विल डेफिनेटली हिट. पहिल्या विकेटचं पतन. पहिला हादरा लागेल तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. गीतेश ठाकरे बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. तर नितेश फलंदाजीसाठी आलेत. तर पुढचा चेंडू. इथे माझा मोठा फटका पाहायला मिळतोय. गॅपशॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमा रेषा पार. संघर्षाचा संकनात करत असताना आलेला हा पहिला चौकार फलंदाज नितेशच्या बॅट मधून. थँक्यू. पहिलं षटक समाप्त झाले. पहिल्या षटक्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती. तर गोरेगाव संघाचा कर्णधार आमच्या व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे आणि येताना चेंडू घेऊन या. प्रॅक्टिस साठी जो चेंडू आपण नेलाय तो घेऊन या. तर येणारे 24 चेंडू 58 धावांची गरज असेल. मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक जुबैली गावचा एक दमदार आवाज महेश धुळे यांना.
धन्यवाद धन्यवाद ओमकार. येणारी 24 बॉल 58 धावांची गरज. दुपारच्या सत्रामध्ये आपण ही मॅच पाहतोय. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक आघाडीचा फलंदाज आपण पाहतोय. चला जी कार आहे नक्कीच काचेचा रिफ्लेक्ट होतोय. प्रेक्षकांना विनंती करून आपण व्यवस्थित जागी त्या गाडीला पार करायचे. तेजस ठाकरे ऑन द स्ट्राईक, ज्याने मात्र या सीझनचं या नवीन वर्षाचं 14 बॉल पहिलं अर्धशतक झलकावलंय तोच तेजस ठाकरे ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल यावेळेस स्लॉप केलंय. एलिव्हेशन कमी, इथे मात्र फटका बसलाय. तेजस ठाकरेला परतावा लागेल यावेळेस. बिग विकेट, बिग लॉस. तेजस ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. थोडेसे निराश असतील तेजस, अर्थातच टँगो ज्याच्या माध्यमातून खूप सारा चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस निराश असतील. गोलंदाजी हवी तशी झाली नाहीये. पहिल्या सत्रामध्ये तब्बल आपण पाहिलं तर 60+ धावसंख्या आपण पाहिली आणि नक्कीच त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना यावेळेस थोडेसे निराश असतील. गीतेश ठाकरे बाद झाल्यानंतर तेजस ठाकरेला देखील जड पावलांनी माघारी परतावं लागतंय. स्ट्राईक एंडला आता मात्र येतात सनी भोईर. नॉन स्ट्राईक एंडला नितेश गवळी, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आपण पाहिलाय. यावेळेस स्ट्राईक एंडला असेल सनी. न्यू बॅट्समन, न्यू कॅन्डिडेट 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येत आहेत. नेक्स्ट मॅच गोरेगाव सी वर्सेस पनसीपाडा. इथे यावेळेस सनी भोईरसाठी एक चांगली लाईन आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती दुर्वेश मडवीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2. धावसंख्या धाव फलकावरती 7 धावा. इथे यावेळेस इथे लाईन चांगली पाहायला मिळते. पंच यावेळेस बाळासर तटस्थ पाहायला मिळतात. अजून एक चेंडू येतोय डॉट. सन्नीला अजून मात्र लाईन ओळखायला मात्र वेळ लागतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजी होते दुर्वेश मडवीची, अप्रतिम सुरेख मारा, अत्यंत भेदक मारा यावेळेस करत असताना गोलंदाजी मार्कवरती हायवे एंड कडून हे मॅन्डेटरी पॉवर पेचं दुसरं षटक आपण पाहतोय. इथे यावेळेस सन्नीसाठी पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. सलग लागोपाठचे 3 चेंडू डॉट. अद्यापर्यंत धाव खर्च केली नाहीये गोलंदाज दुर्वेश मडवीने. धावसंख्या स्थिरावली आहे 7. या आकड्यावरती 2 धावांची पॅनल्टी होती, परंतु इथे मात्र कोणत्याही दबावाखाली हा संघ वावरत नाहीये हेच दाखवून देत असताना घेसर टीम. इथे यावेळेस कीपर होतात बीट. चेंडू चाललाय सरळ थर्ड मॅन रिझन मध्ये. एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 8 धावा. पहिले षटक आपण पाहिलं गोलंदाज योगेश, ज्याने मात्र एक गडी बाद करत गीतेश ठाकरेला बाद केलं. 7 धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केल्या आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. दुर्वेश मडवीच्या माध्यमातून हे अप्रतिम षटक फेकलं जात आहे. यावेळेस शेवटचा बॉल नीतूसाठी. यावेळेस पंचांकडे स्ट्रॉंग अपील. इथे मात्र पंच तटस्थ. यावेळेस नॉट आउट. चेंडू येतोय डॉट. षटक क्रमांक 2 संपन्न. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 8 धावा. ठीक आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपन्न होत आहे. 2 षटकांच्या अखेरीस फक्त आणि फक्त 8 धावा. 4.00 ची गती आपल्याला पाहायला मिळते आहे. आदरणीय दीपकजी पेंडुलकर यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय यावेळेस. ओमसाई क्रिकेट संघ छत्रपती शिवाजी महाराज चौक. सनी भोईर ऑन साईडला फटका तटावला गेला. क्षेत्ररक्षकांना त्या वेगाने तोपर्यंत फक्त 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 या आकड्यावरती
संत सुरुवात. द्वितीय सत्रामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी व्हायला हवी तशी फलंदाजी पाहायला मिळत नाहीये यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या वतीनं. सनी भोईर वरती खूप साऱ्या अपेक्षा असतील मिडल ऑर्डर मध्ये. नितेश गवली असतील त्यांना साथ देत असताना आपण पाहतोय यावेळेस स्ट्राईक एंडला गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज नवनाथला पाहतोय. नवनाथ फुल टॉस बॉल. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येतात यावेळेस झेल होतं ड्रॉप. इथे मिळते एक धाव. सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच या मॅच मध्ये तुम्हाला 65 धावा बनवायचे आहेत. हवाई सफर तर करावी लागेलच. नक्कीच शांत डोक्याने खेळ मैदानावरती करावा लागेल. या धावांचा पाठलाग तुम्हाला करायचा आहे या मॅच वरती. इथे यावेळेस फलंदाज होतात बाद. कॉर्बेटच्या स्वरूपात एस इट इज आउट. अजून एक धक्का लागतोय. सनी भोईर बॅक टू द पॅव्हलियन. बिग विकेट, बिग लॉस. थँक्यू रिझई. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येचा ग्राफ विशाल राणे आम्हाला सांगत असताना डीजे मास्टर थोडासा आवाज द्या. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय यावेळेस फक्त 10 धावा. 1-0 लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक 3 गोलंदाज नवनाथ. इथे यावेळेस गिरीश ठाकरेसाठी हा बॉल. यावेळेस पंचांकडे इथे लाऊड अपील. फलंदाज होतात बाद. धक्का क्रमांक 4 लागत असताना यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गिरीश ठाकरे बॅक टू द पॅव्हलियन. गोलंदाज नवनाथचा विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवरती सुरुवातीला एक धाव त्यानंतर गडी बाद केलेत. आता मात्र संघ थोडसा अडचणीत असेल. या अडचणीतल्या संघाला मात्र सावरणार कोण या मॅच मध्ये. इथे यावेळेस प्रथमेश वाटच्यातली कडा. चेंडू मात्र शॉर्ट फाईन लेग मध्ये येतोय. तोपर्यंत फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या सिंगल डबलने मात्र काही होणार नाहीये घेसर टीमचं. नक्कीच आपण पाहिलं तर घेसर संघ आता मात्र पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय. सातत्याने ज्या प्रकारची फलंदाजी त्यांची पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली तर द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी देखील अतिशय लाजवाब होती. योगेशचं आपण जे पहिले षटक फक्त आणि फक्त केवळ 7 धावांचे षटक. त्यानंतर गोलंदाज दुर्वेश मडवीचा आपण पाहिलं फक्त एकच धाव त्या षटकामध्ये आपण पाहिलं. आणि गोलंदाज नवनाथ यांनी मात्र चांगले षटक हाताळलंय. इथे यावेळेस नितेश गवलीसाठी अलॉंग द कार्पेट. चेंडू होते लॉंग ऑफला. तोपर्यंत फक्त एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून नक्कीच मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. सातत्याने आपण पाहतोय यावेळेस अक्षरशः जखडले मी म्हणेन टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. अक्षरशः प्रश्नांचा भडीमार केलाय यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाच्या वरती. यावेळेस धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 4 बाद 12 धावा. थँक्यू. बघा प्रेक्षकांना एक विनंती करेन समोरच्या दिशेने जे पॅव्हलियन आहे तिथे बाईक तुम्ही पार केलेत तर प्लीज त्याचा आरसा
थोडस खाली करायचं आहे, अगदी व्यासपीठाच्या समोरच्या बाजूने जिथे प्रेक्षक उभे आहेत. ग्रीन टी शर्ट जे बाईकचा आरसा आहे तो फक्त थोडा खाली करा. ओके, थँक्यू. 12 चेंडू यावेळी शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी तब्बल जर विचार केला तर इथे 53 धावांची गरज असेल. 12 चेंडू 53 धावा, समीकरण होतं 24 बॉल 58 धावा. म्हणजे या 12 चेंडूवरती फक्त 5 धावा खर्च केल्यात घेसर टीमने. 5 धावा जमवता आल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. पुन्हा एकदा दुर्वेश मडी यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू येते, स्कोर ऑफ द विकेट. एक धाव इथे कंप्लीट होईल. नितेश गवली सातत्याने मात्र सिंगलने धावसंख्या रोटेट करतात. यावेळेस मैदानामध्ये 13 धावा. दुर्वेश मडीने जे षटक हाताळलं नक्कीच एक निर्णायक षटक, ज्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. इथे यावेळेस शार्क लाईनचा बॉल पंचांकडे यावेळेस अपील. इथे होते क्लीन बोल्ड, फलंदाज होत आहेत बाद. एसडी इज आउट. अजून एक धक्का लागत असताना फलंदाज प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 5वा यावेळेस टीम छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. थँक्यू डिझा. सेकंडला न्यू बॅट्समन येत आहेत. इथे यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. तोपर्यंत एकच धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वृद्धिंगत होते. एकेरी धावेने मात्र संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाहीये, कारण नक्कीच धावांची गरज होती. 12 बॉल 53 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 9 बॉल 52 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक असेल. इथे यावेळेस नितेश गवली चप्पाडवरून फटका चांगला होता, परंतु एलिव्हेशन कमी. यावेळेस एक चांगला असेल, संपुष्टात येतोय नितेश गवळीचा खेळ. थँक्यू डिझाई. या षटकातील शेवटची 2 बॉल शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी होते. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळत नाही. या सामन्यामध्ये मात्र कोणत्या प्रकारची मजा येत नाहीये. यावेळेस चेंडू होतो डॉट. सातत्याने आक्रमण आणि आक्रमण गेसर संघाचं पाहायला मिळत आहे. फलंदाजी असेल गोलंदाजी या दोनही फॉर्मॅट मध्ये एक चांगली कामगिरी या मैदानावरती दाखवत असताना या बदलापूरच्या नगरीमध्ये ओमसाई चषक एरंजाड या स्पर्धेमध्ये मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना शेवटचा बॉल यावेळेस दुर्वेश मडवी सेकंडला. इथे यावेळेस अजून एक चेंडू होतो डॉट. षटक क्रमांक 14 संपन्न. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावरती फक्त आणि फक्त 14 धावा. येणारी 6 बॉल आता मात्र फक्त क्रिकेटची औपचारिकता यावेळेस कंप्लीट करायचे. षटक क्रमांक 5 यावेळेस येईल प्रगतीपथावरती आणि क्रिकेटची फॉर्मॅलिटीज यामध्ये मात्र कंप्लीट करायची आहे. सामना एका बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच वन साइड मॅच आपण पाहतो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल अंबरनाथ विभागाला बिलॉंग करणारा फैशीपाडा संघ आणि वांगणी शहराला बिलॉंग करणारा गोरेगाव सी संघ. या 2 टीम मध्ये मात्र एक मातब्बर लढत तुमच्या भेटीला येईल या मॅच नंतर. गणेश येतात. शेवटचं षटक अगदी फक्त औपचारिकता
कंप्लीट करायची आहे. सामन्यामध्ये मात्र कोणतं रहस्य नाही आहे. यावेळेस इथे मिस्टामिक झालंय. गणेश येतात स्वतः चेंडूवरती, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात आहे आणि सिंगल डबलने सामना जिंकता येणार नाही आहे. फक्त 5 बॉल शिल्लक असतील. इथे यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील. एकच धाव इथे मात्र कंप्लीट. सातत्याने खूप मोठ्या फरकाने हा सामना कदाचित गमवावा लागेल, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. कारण 65 धावांचं लक्ष, 2 धावांची पेनल्टी होती गेसर टीमला. इथे यावेळेस मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतात वेगाने, तोपर्यंत नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. इथे घडलं काय? चुकीची फेकी सातत्याने पाहायला मिळते. षटकातील काही चेंडू तुम्हाला मात्र कंप्लीट करायचे. आता मात्र चौकार षटकाराने हा सामना मात्र इथे जिंकता येणार नाही या छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक. इथे आपण सॉन साइडला फटका अलॉंग द कार्पेट. एक धाव.